नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या कोऱ्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. काही लेखक किंवा काही लिखाण असं असतं जे आपल्याला हळुवारपणे, कधी नर्म विनोदांनी तर कधी न खुपणाऱ्या टीकेच्या माध्यमातून वास्तवाची जाणीव करून देतं. असंच लिखाण करतात प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप. खरं तर इंटरनेटच्या काळात पत्रप्रपंच पूर्णपणे बंद झाला असताना त्यांनी लिहिलेल्या पत्रांनी मात्र अवघ्या महाराष्ट्राला अंतर्मुख केलंय. त्या पत्रांसारखंच लोकप्रिय ठरलंय त्यांचं आधीचं पुस्तक गोष्ट छोटी डोंगरा एवढी. त्या पुस्तकानंतर आता त्यांचं आणखी एक पुस्तक प्रसिद्ध झालंय ज्याचं नाव आहे सेल्फी. तर या सेल्फीबद्दल आणि एकूणच त्यांच्या लिखाणाविषयी गप्पा मारूयात लेखक अरविंद जगताप यांच्याशीच. अरविंदजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. खरं तर सेल्फी विषयीच बोलायचं आहे, सेल्फीच्या पलीकडेही तुमच्या लिखाणाबद्दल बोलायचं आहे. माझ्या हातात 4-5 दिवसापूर्वी हे पुस्तक आलं आणि माझं वाचून पूर्ण झालंय, पण तरीही जे आपले वाचक आहेत, प्रेक्षक आहेत, जे वाट बघतात आहे की नक्की सेल्फी काय आहे, त्यांच्यासाठी सेल्फी काय आहे? सेल्फी हा आज आत्ताच्या काळातल्या तरुण पिढीचं खास करून किंवा आता तरुण पिढीपुरता पण हा प्रश्न राहिला नाही. तो आपल्या सगळ्यांचाच प्रश्न झालाय, ज्येष्ठांचाही झालाय की आपल्याला समोर दिसतंय ते बघण्यापेक्षा समोर दिसतंय त्यात आपण स्वतःला बघणं जास्त चढाओढ चालू आहे. ताजमहाला पुढे पण मी छोटासा का होईना असलो पाहिजे, ताजमहालाच्या फोरग्राऊंडला मी असलो पाहिजे, जंगलात नदीत कुठे जिथे कुठे असेल मी समोर असलो पाहिजे, नदी मागे असली पाहिजे, इतकं आपण सेल्फ सेंटर्ड होत चाललोय. आणि हे सगळे फोटो, हे सगळं आपण इतकं स्वतःवर फोकस करून काय साध्य करतोय, खरंच आपलं स्वतःकडे लक्ष आहे का? म्हणजे सेल्फीचं थोडक्यात एका वाक्यात सांगायचं तर हा आपल्या चेहऱ्याचा सेल्फी नाही, थोडस मनात डोकवण्याचा प्रयत्न आहे, अंतरंगात डोकावून काढलेली सेल्फी असं आपण. खरं तर मी जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा मला असं वाटलं की हा बरोबर तुम्ही म्हटलं की तो शब्द फक्त आत्ताचा वापरलाय, सेल्फी. तो स्वचा शोध आहे, म्हणजे माझ्या मनात येणारे वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचे विचार हे तुम्ही इथे मांडले. तेव्हा मला साहजिकच उत्सुकता निर्माण झाली की म्हणजे आपल्याला मनात आले विचार तसे तसे लिहिले गेले की काही विषय ठरवून त्यानुसार हे विषय म्हणजे विचार लिहिले गेले, मांडले गेले? नाही, वेगवेगळ्या वेळी व्यक्त होताना म्हणजे खरं तर ही जास्तीत जास्त तरुण पिढीसाठी व्यक्त होताना आता ती फार लांब वाचायची एक सवय राहिलेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तसं वाचलं पाहिजे पण त्याची सुरुवात कुठेतरी छोट्या मुद्द्यांमधून झाली पाहिजे. आणि सोशल मीडियावर किंवा इकडे जो त्रास सहन करावा लागतो लोकांच्या रिएक्शनचा, म्हणजे आता जी वाढलेली ट्रोलर्सची संख्या आहे. आणि म्हणजे मागे एकदा एका शेतकऱ्यांच्या ग्रुपवर मी बघितलं की एका शेतकऱ्याने टाकलं होतं की शेतात खूप रानडुकरं येतात, तर काही उपाय आहे का? तर त्याच्यावर 25 तरी लोकांनी कमेंट केली होती की शेत विकून टाका. इतकं बथडपणे जर व्यक्त व्हायला लागलेत लोक, तर मला असं वाटतं की यांना घरचे कोणी आहेत की नाही आहेत, म्हणजे नातेवाईक वगैरे असतात की नाही या लोकांना, यांना काहीच कसं वाटत नाही आपण समाज माध्यमावर या पद्धतीने व्यक्त होतोय. आणि बाकी तुम्ही तुमच्या न आवडणाऱ्या नेत्यावर व्यक्त व्हा, न आवडणाऱ्या खेळाडूवर व्यक्त व्हा, पण एक माणूस, एक शेतकरी आपली समस्या मांडतोय त्याच्यावर कसं काय लोक असं व्यक्त होत आहेत? तर ही गँग म्हणजे हा आसुरी आनंद कशामुळे मिळतोय, तर अशा पद्धतीपर्यंत हे मला फार गंभीरपणे लिहायचं नव्हतं. कारण आपण पुन्हा त्या माणसाला उपदेश करून किंवा फटकारून काही उपयोग नसतो. तर एक गमतीशीर पद्धतीने कुठे किंवा कुठे जरा शांत पद्धतीने या मुद्द्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला की ट्रोलर्स का वाढले. त्यातलं एक निरीक्षण फक्त सांगतो की पूर्वी सुलभ शौचालयांमध्ये, शाळांच्या कॉलेजेसच्या टॉयलेटमध्ये, कुठे सरकारी ऑफिसच्या टॉयलेटमध्ये भिंतीवर लिहिलेलं असायचं. लोक भिंतीवर लिहायचे, पेनने दारावर भिंतीवर टॉयलेटच्या लिहिलेलं असायचं. आता ते कमी झालं, आता ते फारसं आढळत नाही. तुम्हाला प्रश्न पडला होता की हे का नाही, लोक कुठे गेले, हे लिहिणारे लोक कुठे गेले टॉयलेट? मला नंतर त्याचं उत्तर मिळालं की हे सोशल मीडियावर लिहित आहेत आजकाल. हे ट्रोलर्स जे आहेत हे पूर्वी टॉयलेटमध्ये लिहिणारे होते, तर त्यांचा मला असा शोध लागला. पण हे यावर आपल्याला उपाय तर काढलाच पाहिजे, यावर चर्चा करत राहिलं पाहिजे, कारण ते काही विलन नाही, ते आपल्यातलेच. नाही, पण म्हणजे मी जेव्हा हे पुस्तक वाचून संपवलं, मला हे जे विषय आहेत ना, म्हणजे ते अगदी आपल्या तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्यातले विषय
कधी तुम्ही या एखाद्या प्रकरणात वडिलांबद्दल लिहिता, म्हणजे जो बाप सगळ्यांचा आणि जो त्याची जी अगदी म्हणजे सगळ्यांच्या घरोघरी बाबा तसेच असतात अशा पद्धतीने तुम्ही लिहिता, कधी तुम्ही छोट्या छोट्या कथा सांगता आणि त्या कथाच्या माध्यमातून थोडंसं जसं असतं ना की ही कथा आपल्याला काय सांगते अशा पद्धतीचं सुद्धा मला त्यात प्रकरणं दिसले, किंवा अगदी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय, म्हणजे आता हा आपला पुस्तक विषयक कार्यक्रम आहे तर तुम्ही लेखकांची लक्षणं कोणती ते सांगता, कवींची लक्षणं कोणती ते सांगता. तर मला तो मगाशी पडलेला प्रश्न होता की जेव्हा रोजच्या आयुष्यात आपल्या काही घटना घडतात त्याच्यावर तुम्ही लिहिलेलं आहे की अरे आज हे असं असं घडलं आणि मला हे जाणवलं, असा काही प्रकार झालाय का या पुस्तकाच्या बाबतीत? हा, म्हणजे मी खूप काळापासून हा लिहिलेल्या गोष्टी होत्या, टिपण होती. मागे कोण होणार करोडपतीसाठी मी लिहायचो मराठीत. तर त्यातली काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या. तर त्या लिहिता लिहिता आमचा मित्र प्रफुल्ल वानखेडे, त्याचं असं म्हणणं होतं की आजच्या पिढीला हे एकत्र वाचायला मिळालं पाहिजे. म्हणजे एक पुस्तक असं असावं की कधीही उघडून आपण वाचू शकलो पाहिजे, कुठल्याही पानापासून वाचू शकलो पाहिजे आणि आपल्या हाताशी ते असावं, आपल्याला सतत ते त्यातलं लोकांना सांगाव्या अशा गोष्टी असाव्यात. तर त्याला ते असं वाटलं होतं आणि त्याने स्वतःहून पुढाकार घेऊन हे पुस्तक खरं तर केलंय. कारण माझा तेवढा विश्वास नव्हता मला या पुस्तकावर. मी कथा लिहिल्यात किंवा कविता लिहिल्यात किंवा, पण हे अशा पद्धतीचं पुस्तक होईल. पण सुदैवाने त्याचा खूप चांगला प्रतिसाद आणि त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी जसं मी त्या लेखकांबद्दल लिहिले की ज्याला असं वाटतं की आपण खूप चांगले लेखक आहोत, त्याचं मुळात वाचन कमी असतं. तर या पद्धतीच्या ओळी आहेत किंवा मत देताना आपण जर उमेदवाराला काहीच विचारणार नसू तर निवडून आल्यावर तो आपल्याला कधीच विचारत नसतो. या पद्धतीने त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. कधी 2 ओळीत आहेत, कधी म्हणजे विशेषतः मला ती बायकांची गोष्ट सांगायला आवडेल की प्लीज. आपल्याकडे आता खूप बदल होतोय पण त्याचा वेग नाही तेवढा. ते बायका मत देताना खूपदा असं होतं, खूप ठिकाणी असं होतं की म्हणजे एकतर बायकांना काय असतं की बायकांना नवऱ्याला फार बरं असं तू खरेदी करतो किंवा असं मेथी जरी आणली तरी ती काय वाळलेली मेथी आणली, तर कोथिंबीर आणली तर काय ही सडलेलीच आहे, तुम्हाला कोणी पण फसवतं, असं बायकांचं मत असतं. तसं खरं तर नसतं. नवरा खूप डेंजर असतो बाहेर. पण बायका असा विचार करतात बिचारा की आपल्या नवऱ्याला काही कळत नाही, आपला नवरा खूप भोळा आहे, असं त्याला कशातलंच काय म्हणजे. पण हे सगळं होताना निवडणूक येते आणि निवडणुकीत मतदानाचा दिवस येतो आणि मतदानाच्या आदल्या दिवशी मग त्याच बायका ज्यांना असं वाटतं की आपल्या नवऱ्याला काहीच कळत नाही त्या विचारतात की यावेळेस कोणाला मत देऊ, त्या नवऱ्याला विचारतात. आता ज्याला कोथिंबिरीतलं कळत नाही, मेथीतलं कळत नाही, त्याला खासदार आमदार कशाला विचारताय तुम्ही? त्याला का विचारताय की आपल्याला नगरसेवक कोणता निवडू, मी कोणाला मत देऊ? पण असं खूप घरांमध्ये होतं दुर्दैवाने आणि त्यामुळे मला वाटतं की तशी जोपर्यंत बायका स्वतः निर्णय घेणार नाही तोपर्यंत महिलांचं प्रतिनिधित्व विधानसभेत लोकसभेत कमीच राहील. आणि ज्या दिवशी त्या स्वतः नवऱ्याला किंवा कुणालाच न विचारता निर्णय घेतील त्या दिवशी तरी लोकशाही समृद्ध होईल असं मला वाटतं. अशा पद्धतीच्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्यात, ज्या हसत खेळत आणि सोप्या. नाही, खरं तर म्हणजे सेल्फी मधल्या काही आणखीन एखादी गोष्ट म्हणा किंवा एखादा तो छोटे मोठे प्रसंग जसे तुम्ही त्यात रंगवले आहेत तसं सांगितलं तर आम्हाला चालणार आहे. त्यामुळे तुम्हाला यात हे पुस्तक तयार करताना असं कुठलं वाटलं की अरे युवा पिढीनी म्हणा किंवा जो आजचा आपला वाचक आहे त्यांनी हे वाचायलाच पाहिजे, अशी कुठली गोष्ट आहे का की जी तुम्ही लिहिताना किंवा रंगवताना असं वाटलं की हे भारी जमलंय, हे छान झालंय? भारी नाही, पण मला त्यातलं विचार असा होता. भारी आपल्याला स्वतःला ती फार नाही तर मग पुन्हा बरोबर आहे. तुम्ही मी जर भारी जमलाय असं म्हटलं तर पुन्हा तुमच्याच पुस्तकातला कोट येईल की त्याचं वाचन कमी आहे. हा नाही, आणि त्यापेक्षा एक साधी गोष्ट मला नेहमी अशी वाटते की आपण ट्रोल्स किंवा चमच्यावर जे काही लिहिलेलं आहे ते आवर्जून मुलांनी म्हणजे तरुण पिढीने वाचलं पाहिजे की आपण चमचे होत चाललोय, आपण कार्यकर्ते राहिलेलो नाही. आणि खूपदा काय होतं की त्याच्यात खूप वर्णन आहेत चमच्याची, पण एक असं असतं की चमचा स्वतःच भलं करू शकत नसतो तर जनतेचं काय करणार. जेवताना माणसं तोंडाचा आवाज करतात पण त्याने अन्न चावलं जातं. चमच्याचा आवाज उगाचच असतो, तो लोकांच्या डोक्यात जात असतो.
तो शिष्टाचार नसल्याचा आवाज असतो. ज्यांचे चमचे जास्त आवाज करतात अशी माणसं बैठकीत बसण्याच्या लायकीची नसतात. त्यांना देशातच लोक हसतात, जगात तर बोलायलाच नको. तर महत्वाचं काय, ज्यांचे हात स्वच्छ असतात त्यांना सहसा चमचे वापरायची गरज पडत नाही. तर अशी उदाहरण देऊन देऊन काही गोष्टी सांगितल्या. हे काही उपदेश नाही, हे निरीक्षण आहे आणि पूर्ण वेळ ते एका निरीक्षकाच्या भूमिकेतून मांडलेलं आहे. त्यात कधी वडाचं उदाहरण येतं की वड लावताना म्हणजे झाड लावताना म्हणजे मुळात काय होतं, बायका वडाला फेऱ्या मारतात वटसावित्री पौर्णिमेला. पण शहरात दुर्दैवाने वड दिसत नाहीत, म्हणजे आता छोट्या तालुक्यात पण दिसत नाहीत. तर मग ते बायका नवऱ्याला सांगतात की आता तुमची इच्छा असेल फेऱ्या मारायची तर बघ मग वडा. तो बिचारा जातो, वडाची फांदी तोडून आणतो पटकन, मग ती सोसायटीत लावली जाते, मग त्या फांदीलाच बायका फेऱ्या मारतात. आणि मग ती वटसावित्री पौर्णिमा हरकत नाही, त्याचा काही मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की आपण जर वडाचे फायदे आणि नवऱ्याचे फायदे अशा दोन याद्या केल्या तर निश्चितच नवऱ्यापेक्षा वडाचे फायदे जास्त असतील. कारण तो औषधी आहे, त्याच्या खाली अख्खा बाजार भरू शकतो एवढा तो वाढतो. आणि खरंच बायकांना लिहायला लावले नवऱ्याचे फायदे, पगार वेळेवर आणतो, मुलाला शाळेत सोडतो, किंवा रविवारी चिकन घेऊन येतो, अशी ते किती यादी करतील त्या. पण वडाची यादी खूप मोठी आहे फायद्यांची. तर त्या निमित्ताने असा विचार येतो बऱ्याचदा डोक्यात की वटसावित्री पौर्णिमेला बायकांनी जर ठरवलं की मी माझ्या नवऱ्याने लावलेल्याच वडाला झाडाला फेऱ्या मारल्या, तर मला नाही वाटत सरकारला ₹1 खर्च करायची गरज आहे वृक्षारोपणाचा प्रचार करायला. झाडं लावा म्हणायला, आपोआप झाडं लागतील, आपोआप भरपूर झाडं लागतील जर बायकांनी असं ठरवलं की माझ्या नवऱ्याने लावलेल्या झाडालाच मी फेऱ्या मारेन, की त्याच झाडाची पूजा करेन. आणि हे मला वाटतं चांगलं पण असेल. आजूबाजूला म्हणा, समाजात म्हणा, किंवा जे काही घडतंय त्याचा आपल्याला राग जरी आला तरी तो राग येऊ न देता त्यावर काही वेगळ्या पद्धतीने विचार केला की आपण असं लिहू शकतो का, किंवा असं म्हणजे खुसखुशीत पद्धतीने ते मांडू शकतो का. चीड येण्याच्या ऐवजी त्याच्याकडे काहीतरी वेगळ्या दृष्टीने बघता येऊ शकतं का. हा नाही, ही नंतर मला वाटतं आता आपल्या देशालाच सवय लागली आहे. म्हणजे आता राग येण्याच्या आपण पलीकडे गेलो नाही. आता एखादा नेता पक्ष बदलतो तेव्हा कुठे राग येतो आपल्याला, आता कीव येते. किंवा म्हणजे पूर्वी कसं लाज वाटायची की एखाद्या माणसाने वैचारिक भूमिका बदलली तर आपल्यालाच लाजिरवाणं वाटायचं ते. पण आता तसं होत नाही. आता म्हणजे आपण नेते कोडगे झाले आधी, मग नंतर आता हळूहळू आपण कोडगे होत चाललोय. मग आता आपल्याला प्रत्येक गोष्टीचं सटायर सुचत जातं. म्हणजे आता आपल्याला गॅस सिलेंडर महागलाय याच्यावर विनोद जास्त सुचतात, राग नाही. म्हणजे आता मीम जास्त होतात एखाद्या गोष्टीवर, महागाई वाढली, पेट्रोलचा भाव वाढला तर आपल्याकडे विनोद जास्त होतात, प्रतिक्रिया कमी होते. म्हणजे तीव्र जी रिॲक्शन ती कमी असते. म्हणजे आता आपण काय होतं की त्याचा मीम करत चाललाय आपण सगळं, त्याचे विनोद होत जातात. त्यात मी दाद शब्दाबद्दल पण लिहिलं की हा दाद शब्द पूर्वी तक्रारीसाठी होता. दाद मागायला जायचं, दरबारात दाद मागायला चाललं, दरबार अन्यायाविरुद्ध दाद मागायची. पण ते नंतर आपण आपले इतके बथड नेते येत गेले, आपले स्थानिक अशी माणसं येत गेली की प्रश्न सुटत नव्हते ना. तर आपण म्हणजे वा काय सुंदर रस्ता आहे, अभिनेत्री सारखी ती गालासारखाच रस्ता आहे, अशी दाद द्यायला लागलो. दाद मागण्याचा काही उपयोग होईना झाल्यावर आपण दाद द्यायला लागलो. आणि आता लोक दाद मिळवण्यासाठी आयुष्य घालवतात. सेल्फीतनं तुम्ही आम्हाला सगळ्यांना म्हणजे वाचकांना स्वचा शोध घ्यायला प्रवृत्त करताय, त्यामुळे त्याच्यासाठीही खूप खूप आभार. एक वेगळं पुस्तक तुम्ही वाचकांच्या, ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्या हातात दिलेलं आहे. आणि तुम्ही जसं म्हणालेत की जे युवा लेखक आहेत, जे लिहिते हात आहेत, तर आपण आनंदाचं पानच्या माध्यमातून तोच प्रयत्न करतोय की नवीन जे लेखक आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं, जेणेकरून त्यांचं जे लिखाण आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. आणि आज आनंदाचं पानमध्ये तुमच्या पुस्तकाबद्दल तुम्ही बोललात, गप्पा मारल्यात, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. हा पुस्तकासाठीचा खास उपक्रम आहे, हे मला खूप अभिमानास्पद वाटतं. खूप आनंद होतो अशा व्यासपीठावर, अशा मंचावर येण्याचा. धन्यवाद. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आनंदाचं पानमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या टॉप 5 पुस्तकांविषयी सांगते ऋतिका आशय वाळंबे.
पुस्तकवाले हा आगळा वेगळा प्रयोग करणाऱ्या ऋतिकाला नुकताच मानाचा पुरस्कारही मिळालाय. त्याबद्दल तिचं अभिनंदन करूया आणि जाणून घेऊया टॉप 5 पुस्तकांबद्दल. नमस्कार, मी ऋतिका वाळंबे, संस्थापिका पुस्तकवाले. आजच्या टॉप 5 ची मी सुरुवात करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कास्ट मॅटर्स ह्या पुस्तकाने. ह्या पुस्तकामध्ये आधुनिक काळातील अस्पृश्यतेबद्दल भाष्य केलेलं आहे डॉक्टर सूरज एंगडे यांनी. याचा अनुवाद केलेला आहे प्रियांका तुपे आणि प्रणाली एंगडे यांनी. पुस्तकाचं प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस. दुसरं पुस्तक आहे रॉ, भारतीय गुप्तचर संस्थेतील गूढगाथा. या पुस्तकामध्ये भारतीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी असलेल्या गुप्तहेरांच्या थरारक मोहिमा कथा स्वरूपामध्ये मांडलेल्या आहेत रवी आमले यांनी आणि ह्याचे प्रकाशक आहेत मनोविकास. तिसरं पुस्तक आहे असत्यमेव जयते. भारतीय इतिहासातील काही गोष्टींचा खुलासा करून सत्य ठामपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याच्यामध्ये अभिजित जोग यांनी आणि याचे प्रकाशक आहेत भीष्म प्रकाशन. चौथं पुस्तक आहे बबडू बँकेत. लहान मुलांना बँकिंगचे व्यवहार कसे चालतात, एका खात्यामधून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर कसे होतात, चेकवरती जे आकडे असतात त्या आकड्यांचा काय अर्थ असतो, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या भाषेत समजावून सांगितलेल्या आहेत विजय तांबे यांनी आणि याचं प्रकाशन केलेलं आहे रोहन प्रकाशन यांनी. 5वं पुस्तक आहे अडंब तडन्न. हा काव्यसंग्रह आहे. ह्याच्यामध्ये लहान मुलांसाठी खूप छान छान गाणी आहेत, कविता आहेत. पालकांना देखील ही गाणी म्हणताना ह्या कविता ऐकताना त्यांच्या बालपणाची आठवण होईल. ह्या काव्यसंग्रहाचे कवी आहेत विंदा करंदीकर आणि ह्या पुस्तकाचे प्रकाशक आहेत पॉप्युलर प्रकाशन. हे होते ह्यावेळेसचे टॉप 5. थँक्यू. तर ही होती या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं. कुमार गंधर्वांच्या मुलाखतींवर आधारित गंधर्वाचं देणं नावाचं अत्यंत देखणं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. ग्रंथालीने काढलेल्या या पुस्तकाचं संपादन अतुल देऊळगावकर यांचं आहे. संगीत प्रेमींनी आवर्जून या पुस्तकाचा आस्वाद घ्यावा. आस्वाद म्हणते कारण यात QR कोडच्या माध्यमातून गाणी ऐकण्याची सोय आहे. तर अशाच पुस्तकांविषयीच्या गप्पा घेऊन आम्ही पुढच्या आठवड्यात सुद्धा येणार आहोत. तोवर वाचत रहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.